आजकाल घरातून बाहेर आलं की पोर्चमधलं वातावरण एकदम मस्त प्रसन्न वाटतं. सगळीकडे हिरवंगार वातावरण आणि पावसाचं वातावरण असलं की मग सगळीकडे हिरवंगारच असतं. तर आता गार्डनमध्ये थोडंसं पाहणी चालू राहते आमची. इकडून आलं तिकडून आलं, थोडंसं या झाडाला पहा, थोडंसं त्या झाडाला पहा, कारण झाडांची आवडच तेवढी आहे. तर तेच पाहत होती. तर त्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळे म्हणजे मी जे लावले नाही ते वेल लागलेले होते. मग थोडंसं ते पाहिलं. आणि ही आहे भाकरवडी, जी मुलांनी आत्ताच दुकानातून आणली होती. तर चला म्हटलं थोडीशी टेस्ट करून घ्यावं. तर आज चहा नाही तर आज कॉफी पिण्याचं मन झालं होतं, म्हणून मग आज कॉफी बनवली. त्यानंतर मग थोडीशी सकाळी यांनी कणसं आणले होते तर ते बॉईल करून घेतले. ते आमच्या घरी आता शिजवलेले जास्त आवडायला लागले, म्हणून मग आता तशीच करून घेतली. त्यानंतर परत एकदा गार्डनमध्ये आली तर मला सकाळीच हे चवळीची भाजी माझ्या हे कुंडीत लागलेली दिसली होती, पण तेव्हा काही तोडणं झालं नाही. आता याची तर काही भाजी एवढी मोठी होणार नव्हती, कारण चवळीची भाजी किती मोठी असली तरी त्याची चिमून थोडीशीच होऊन जाते. पण तरीसुद्धा मी हे दोन्ही झाडं तोडूनच टाकले आणि मस्त तव्यावर त्याची भाजी बनवली. त्यानंतर अजून शोधाशोध चालू केली तर पाहते तर काय मस्तपैकी मिरच्या लागलेल्या होत्या. तर चला सांगा आता पटकन या मिरचीचं नाव काय आहे, तर कमेंट करा आणि मला सांगा. आणि खायला खूप